हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे नारळी भात. तर त्याच्यासाठी मी ते 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवलेला आहे आणि ते भिजवून घेतलेलं आहे 15-20 मिनिटासाठी. आणि त्यात आपण हा भात शिजवून घ्यायचा आहे. तर इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये आपण जरासे मसाले घालूया. याच्यामध्ये मी 2 वेलची, थोडासा दालचिनीचा तुकडा आणि 3-4 लवंग घातलेले आहेत आणि छान पाण्याला उकळी काढून घेऊया. पाणी छान गरम झालं आहे आपलं. त्याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालते, म्हणजे भाताला आपला छान टेस्ट येईल. आणि 1 चमचा तूप घातलेला आहे, त्याच्यामुळे भात आपला छान मोकळा होईल. आणि आता आपण जे तांदूळ धुवून ठेवलेले होते भिजत, तर ते घालून घेऊया आणि भात चांगला शिजवून घेऊया. भात आपला चांगला शिजलेला आहे. आता मी हा गाळून घेतले, त्याच्यातलं पाणी सगळं काढून घेणार आहे. हे बघा, भात आपला छान शिजून तयार झालेला आहे आणि अगदी मोकळा झालेला आहे. मी वरून थोडंसं थंड पाणी पण घालून घेतलं आहे, म्हणजे तो आतमध्ये शिजत नाही राहत जास्त वेळ. गरम राहिला की मग तो एकदम मऊ होतो, म्हणून मी थोडंसं थंड पाणी घालून घेतले वरून. आणि ते कढईमध्ये तूप घातलेलं आहे आणि तुपामध्ये ड्रायफ्रूट्सचे तुकडे घातलेले आहेत. काजू आणि बदाम मी इथे फ्राय करून घेते जरासे. आता हे फ्राय झालेले आहेत, ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते बाजूला. आणि त्याच तुपामध्ये आता आपण भात बनवायला घेऊया. तर इथे मी 1 वाटी होईल एवढं गूळ घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता. तर 1 वाटी तांदूळ होते, त्याच्यानुसार मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी ओलं खोबरं घातले त्याच्यामध्ये. आता हे गूळ आणि खोबरं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये मी केसरचं पाणी घालून घेते, त्याच्यामुळे भाताला आपल्या खूप छान कलर येईल. तर मी केसर थोडा वेळ भिजत ठेवलेलं पाण्यामध्ये आणि ते पाणी घातलेलं आहे. तर ते मिक्स करून घेऊया आपण एकदा. आणि ह्याच्यामध्ये आता आपण जो भात शिजवून ठेवलेला आहे तो घालून घेऊया आणि छान सुट्टा होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे. हलक्या हातानेच परतवून घ्यायचं आहे, नाहीतर मग भाताचे तुकडे होतात. तर आपण हे व्यवस्थित परतवून घेऊया. आता तुम्हाला याच्यामध्ये जास्त पाणी वाटत असेल किंवा चिकट वाटत असेल, पण थोड्या वेळाने तो आपणच सुट्टा होतो. गरम असल्यामुळे तो तसा चिकट वाटतो, पण जराशी त्याच्यामधली वाफ गेली की तो छान सुट्टा होतो. तर इथे मी आता थोडीशी वेलची पावडर घालते. भात चांगला आपण मिक्स करून घेतलेला आहे. वेलची पावडर घातलेली आहे आणि आता आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय करून ठेवलेले होते, तर ते पण वरून घालून घेऊया आणि एकदा मिक्स करून घेऊया. आणि झाकण ठेवून एक 5-10 मिनटासाठी तसंच ठेवूया, म्हणजे छान भात मुरला जाईल. आणि आता बघू शकता तुम्ही किती सुट्टा भात झालेला आहे आणि छान झालेला आहे टेस्टला पण. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.